प्रतापी साधनाता न लगे पांग साधनाता न लगे पांग अवघे सांग कीर्तने अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे तुका म्हणे सत्ता थोरी तुका म्हणे सत्ता थोरी ओन करी खोळंबा अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसराजं सान्द्रनीलामुदारं जगन्निहितपानिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला गन्धर्वं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानंद विश्वानंदवल्लभं भाविक विश्वासी तुकामये नमः गेले मनी निघाले अभयाचे जागे ठाया देवराया प्रतापे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य ते होईवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून महाराज मनाचे आभार व्यक्त करून भगवंताचं वर्णन करतात. विठ्ठल महाराज या अभंगातून भगवंताचं वर्णन करून म्हणजे आपल्या मनाचे आभार व्यक्त करतात. मनाचे आभार व्यक्त करणं म्हणजे काय महाराज? आपण व्यवहारामध्ये पाहतो, आपण म्हणजे आभार व्यक्त करतो ते कोणत्या व्यक्तीचे किंवा कोणत्या वस्तूचे किंवा काय झाल्यानंतर आपण आभार व्यक्त करतो. एक तर महाराज जे सहजासहजी प्राप्त होणारी वस्तू आहे, सहज आपल्याला मिळत आहे, त्या वस्तूचे महाराज आपण कोणीही आभार व्यक्त करत नाही. आता आपल्याला जर दररोज खिचडी दररोज मिळते, पण वाढणाऱ्याचे आपण कधी आभार व्यक्त करतो नाही करत. पण ज्या दिवशी चक्का आहे, पण पहिली वाढ झाली बराच वेळ वाट पाहत असलाय आणि बऱ्याच वेळांनी एक जणांनी थोडासा एका पळीमध्ये हाणून चक्का दिलाय. वा 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 धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदम सहजासहजी मिळतं, त्याचे सुद्धा महाराज त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे महाराज काय करतो, आपण काय करतो आभार व्यक्त करतो. पण जे कठीण आहे, जे म्हणजे असं मिळायला थोडं दुर्लभ आहे, जे मिळायला दुर्लभ आहे, ज्यामुळे आपल्याला अतिशय मिळण्यासाठी कठीण आहे, त्याचे महाराज माणूस काय करत असतो आभार व्यक्त करत असतो. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज जे मिळायला कठीण असतं त्याची जरा आभार व्यक्त करतात असं व्यवहारात पाहिलं जातं. तर मनाच्या ठिकाणी काय कठीणता आहे? मन तर सरळ सोपं आहे असं नाही का? मग महाराज बोलले नाही, मनाच्या ठिकाणी मन कठीण. मन इतकं कठीण आहे महाराज, मनाच्या सारखं पूर्ण इंद्रिय जे आहेत आपले, त्या सगळ्या इंद्रियामध्ये जर कठीण असेल तर ते मन आहे. विठ्ठल विठ्ठल. मनाची जर महाराज आपण कठीणता पाहायला लागलो तर मन पहिली गोष्ट पहिला मुद्दा म्हणजे मन अतिशय चंचल, मनासारखं चंचल आणि मनाचे इतकं चंचल वारा सुद्धा नाही. भगवंताला विचारत असताना अजून म्हणतो मनेव मनुष्याणां चंचलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. अर्जुन म्हणतो अरे बाबा कृष्णा, हे मन किती कठीण आहे, मन इतकं कठीण आहे. वारा एखाद्या वेळेस आपण त्या वाऱ्याला सुद्धा आकळू शकतो, वाऱ्याला सुद्धा ताब्यात ठेवू शकतो, पण हे जे मन आहे ते इतकं चंचल आहे, ते ताब्यात ठेवणं अतिशय कठीण आहे. विठ्ठल
पण म्हणजे हे मन चंचल आहे, पण नेमकं करतं काय हे मन? चंचलता आहे मनाचं. असं आहे महाराज, मन जर विषयाकडे धावायला लागलं हे मन बरं का, विषयाकडे जर जायचं असलं तर एकटं नाही जात. आता एकटा जर स्वतः विषय जर भोगायचे म्हणलं तर मन असावं लागतं आणि इंद्रिय असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल नुसतं मन असतं आणि इंद्रिय जवळ नसले तरीही माणूस विषय भोगू शकत नाही. आणि नुसते इंद्रिय असले आणि मन जर जवळ नसलं तरी सुद्धा माणूस विषय भोगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल हे असं कठीण असणार मन ज्या वेळेस इंद्रियाला म्हणजे इंद्रियाला आपल्या सोबत घेऊन जातं, बाहेर इंद्रियाला घेऊन जातं, विषय भोगायला लावतं. पण महाराज विषय भोगले म्हणजे चांगलं नाही ना. जे 5 विषय आहेत हे प्रत्येक मन जे आहे प्रत्येक एका इंद्रियातून बाहेर जातं. कोणी एके अवसरी रेवणी नेत्राच्या द्वारी रूपाच्या डोंगरे सैरा हिंडे. माऊली म्हणतात कोणी एखाद्या वेळेला नेत्राच्या द्वारामधून बाहेर जाऊन ते रूपाचं दर्शन करतं. म्हणजे रूप या विषयाचं ते काय करतो, उपभोग करतं. विठ्ठल मग असं जे मन असणार हे आपल्या शरीरातील जे इंद्रिय आहे ते इंद्रियाला बाहेर घेऊन जाऊन विषयाचा भोग करायला होतं. मग विषयाचा भोग केल्यानंतर काय होतं? हो, विषयाच्या भोगाने पतन होतं महाराज, बंधनात माणूस जीवावर होतो. आणि म्हणून हे असं असणार पहिला मुद्दा म्हणजे अतिशय चंचल असणार अशा प्रकारचं मन आहे. महाराज पण या ठिकाणी मनाला विनंती करतात, देवाची पायी देई मना पुढी नको धावोढी इंद्रियाचे. अरे बाबा म्हणा ऐक, तू त्या इंद्रियाच्या सोबत धावू नकोस. म्हणजे इंद्रियाच्या सोबत गेला तर विषयाचा भोग घेशील आणि या पतनाला कारण होशील. विठ्ठल विठ्ठल असं असणार म्हणजे हे अतिशय चंचल आहे. अजून काय करून घेऊ या मनाच्या ठिकाणी. हे मन जे आहे महाराज
मनुष्याच्या बंधाला आणि मोक्षाला कारण होतं. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मन आहे ते आपल्या बंधाला आणि मोक्षाला कारण होतं. महाराज विठ्ठल 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 तुका मन उतरी भव सिंधू मन करी बंधू 84. म्हणजे मन जे आहे बंधाला कारण होतं आणि मोक्षाला कारण होतं. बंधाला कसं कारण होतं तर ते आता आपण पाहिजे. विषयासोबत इंद्रियासोबत धावून विषयाच्या नादी लागलं की ते बंधाला कारण होतं. आणि मनाच्या त्या मनाने विचाराच्या साह्याने जर निश्चय केला मी ब्रह्म आहे असा तर ते मोक्षाला कारण होतं. विठ्ठल 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 मन ज्यांच्याला आहे जन्म बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. अजून या मनाच्या ठिकाणी कठीण लागते. तर हे मन असं आहे महाराज, एकदा जर का त्याचा स्वभाव जसा बनला ते त्याचा स्वभाव सोडायला तयार होत नाही. म्हणजे ज्या ज्या स्वभावाने ते निर्माण झाले, एकदा का मनाचा स्वभाव जसा आहे त्याला तुम्ही किती काही विनंती करा. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात काय काय करे तो या मना महाराज म्हणतात किती विनंती केली या मनाला, भरपूर वेळा विनवलं, पण काय काय करतोय म्हणा, की काय करूया म्हणा, ऐकतच नाही. उपत म्हणजे या जसा तो बघा आपला एक मराठीत म्हणे बघा, सुख जळत पण भीड जळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ती दोरी असते ना, ती जाळून जरी टाकली ती जळते, पण तिचा वरचा जो पिळा असतो मला तो भीड जळत नाही. तसं हे म्हणजे याला किती तुम्ही काय करा ते आपला स्वभाव सोडायला तयार होत नाही. विठ्ठल 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 मग असं इतकं कठीण असणार मन, महाराज म्हणतात इतकं कठीण असं पटणारा नाही, आपल्याला भोग उभायला लावणार, जन्ममृत्यूच्या कारणाला कारण होणार असं हे मन असणार. हे माझं चांगल्या पंथाने निघालं अभंगाच्या पहिल्या चंद्रात त्यामुळे
अशा प्रकारचं जे कठीण असणार म्हणे त्या मनाने काय केलं तर बळवे माझा केले म्हणी काय बळवा केलं महाराज तुमच्या मनाने पंथे तेने निघाले पंथाने निघाले महाराज आता जर महाराजांना जर पंथ विचारला तर ते या ठिकाणी महाराजांनी पंथाचं नसेल परंतु येणे पंथे निघाले तर त्या कोणत्या पंथाने निघाले ते आपण त्याचा विचार करू विठ्ठल विठ्ठल मग आपण जर पंथाचा विचार करू लागलो तर या ठिकाणी आपल्याला तीन पंथ दिसून येतील एक सुपंथ एक विपंथ आणि तिसरा कुपंथ सुपंथ म्हणजे संतांनी सांगितलं विपंथ म्हणजे विकट पंथ थोडासा कठीण असणारा तो भगवंतांनी सांगितला आणि कुपंथ वाईट पंथ सगळ्यात तो म्हणजे संसार पंथ विठ्ठल मग जो आपण आता खालच्या क्रमांकाने म्हणजे कुपंथ सगळ्यात जो वाईट पंथ आहे तो संसाराचा पंथ आहे महाराज या संसाराच्या पंथाने कोणी गेलं नाही का कधी हा महाराज तुकाराम महाराज सुद्धा सांगतात
हरिभजनाचा महाराज मार्ग सांगितलेला करा विठ्ठल स्मरण म्हणजे एकदम सोपा आणि सरळ जो मार्ग असेल तर कलियुगाचा मार्ग सगळ्यात सुबंध म्हणजे सोपा मार्ग. कलियुगामध्ये सोपा मार्ग सांगायचं कारण असं म्हणजे अवघ्या वाटा झाल्याशी कली नढे
साधन उचित विधी विधान न घडे न कळे सर्वथा विठ्ठल विठ्ठल महाराज कोणता पंथ आहे हो एकदम सोपा भक्तीला पंथ सांगितलं भक्ती भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागव्या पापा. या नंतर भक्तीचा पंथ जो आहे नामस्मरणाच्या पंथाने केला जायला सांगितलं तर भक्तीचा जो पंथ आहे भक्तीचा पंथ कसा आहे तर अतिशय सोपा आहे. सोपे वर्मा महा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणतात की असा जो सोपा पंथ आहे असा जो सर्वसामान्य करता जो पंथ आहे त्या पंथाने माझं मन गेलं म्हणून मी काय करतो तर या मनाच्या आभार व्यक्त करतो. मग महाराज जर या पंथाने गेलं तर आपण कुठे जाऊ किंवा हा पंथ कोणत्या ठिकाणी जातो तर अभंगाच्या दुसरे देवराया प्रतापी भगवंताच्या प्रतापनी अभयाच्या ठिकाणी हा मार्ग जातो. महाराज या संसारामध्ये अभयाचे ठिकाण आहे दोनच ठिकाण आहेत एक अभययुक्त आणि एक भययुक्त. या दोन ठिकाणापैकी कुठं जातं तर अभयाच्या ठिकाणी जातो महाराज. विठ्ठल विठ्ठल मग आम्ही हे जर साधन केलं आणि या साधन म्हणजे जसं ज्ञान करण्यासाठी विवेक वैराग्य समाधीचे काशीची साधनं लागतात याला कोणतं साधन लागतं का हो नाही. महाराज म्हणतात या भक्तीच्या मार्गाने जर तुम्ही गेले या नामसंकीर्तन लीला कीर्तन स्वरूप कीर्तन या जर मार्गाने जर गेले तर हे दुसऱ्या कोणावरच अवलंबून नाही असं तिसरं धर्म. Thank you.
लगे पांग अवघे सांग कीर्तनी. तसं महाराज हे जर भक्तिबंध आहे हे कोणावरच अवलंबून नाही. म्हणून महाराज म्हणतात साधनाचा लगे पांग अवघे सांग कीर्तनी. म्हणून भगवंत जो आहे या पंथाने गेलं तर महाराज या पंथाने जाण्याकरता किंवा या पंथाने गेल्यानंतर भगवंत सुद्धा या ठिकाणी सहाय्य करतो. तर तो भगवंत कसा आहे हा भगवंताच्या चौथ्या त्यांना सांगतात. या पंथाने जर गेलं तर कोणतीच अडचण येणार नाही. कारण की या पंथाचा जो मालक आहे ज्या ठिकाणी हा पंथ जातो तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. त्या भगवंताची महाराज त्रैलोक्यावरती सत्ता आहे. त्यामुळे त्या पंथाने जर केलं तर कुणीही आपला खोळंबा करू शकत नाही. बरवे माझ्या केले मनी पंथे केले निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतावे धोबार कुमारी. ज्ञानेश्वर